मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना आपल्या विरोधात उमेदवारी देणार होते। अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। प्रीतम मुंडेंची काळजी करू नका, त्यांना नाशिकमधून उभं करू। बीडमधल्या सभेमध्ये पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। पंतप्रधान मोदींना स्वतःच्या विवाहितेचं मंगळसूत्र सांभाळता आलं नाही, त्यांना मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचं वादग्रस्त वक्तव्य। विशाल पाटील यांच्यावर आज कारवाई होण्याची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज सांगलीमध्ये मेळावा पार पडणार। महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव वाढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रक्षा खडसे आणि स्मिता वाघ आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। शेती, रोजगार आणि उद्योगांबाबत काय आश्वासनं देणार याकडे लक्ष। मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज घरगुती उपकरणांच्या निर्मितीत उतरणार। वायझर ब्रँडखाली टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसी बनवणार। ईपीएफओच्या वाढीव व्याजदराची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार। लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संगीतकार AR रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तर अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।